पार्वतीचा बाल लाटगा नारद देव पार्वतीचा बाल लाटगा नारद पाहुया आदरम मोदरा पाहुया पुण्यवनामध्ये येण्याचं कारण म्हणजे एकच, बरेच दिवस झाले परंतु मी काही रासक्रीडा खेळत नव्हतो, तर आज मला इथे रासक्रीडा खेळायची आहे, सवंगड्यांची गरज आहे. परंतु इतका वेळ झाला तरी कुठलाही सवंगडी इथे आलेला दिसत नाही. कसं आणि चाणाक्ष बुद्धीचा आहे. पेंड्या ए पेंड्या रे पेंड्या ए पेंड्या रे पेंड्या सवंगडी पेंड्या उत्तम पाहतो देवाने कशासाठी हाक मारली ती. बघा बघा आलो आलो पर्स योगेश कास्ते पर्स योगेश ऐका तिकडे ऐका जवळपास दिसत नाही काजूवर बसलाय मी आणि श्रीकृष्णदेव ना राधेच्या घरी गेलो होतो. कशाला? दैदूत चोरायला. काय तुमची सवय आहे चोरी करायची? हो. एक दिवशी काय झालं माहितीये, राधिकेने बघून घेतला आणि आम्ही जसं दैदूत चोरायला गेलो ना तेव्हा काय केलं ना सर, काय केलं? आम्ही जसं दैदूत चोर ते वरती माटाला बांधलेलं असायचं ना मडक्याला, हा ते मी स्टूलावर उभा राहिलो आणि वरती चढलो आणि असा माटात हात घातला, असा हात घातलाय तोवर राधा आली आणि माझ्या पायाखालचा स्टूल आपण उडवून टाकला. आणि उडवून टाकला मी असा लोंबकला 3 दिवस. हो असाच तो हात माझा तेव्हापासून तसाच आहे. हो पहिला काय मी लहानपणी तसा व्यवस्थित होतो. पहिला मी लहान होतो ना तेव्हा हा हात माझा आहे ना असा वळवायचा. नाकाला काय लागते काय झालं तुला तो आपला बोबड्या ती त्याची पांढरी गाय कपिला पांढरी गाय तो बोबड्याचा अंगठा सुजला होता. अंगठा सुजला होता नक्की केला काय अंगठ्याला? काय माहिती वासराने चावलं का कुणी चावलं तो अंगठा सुजलेला तर त्याच्यात काय गाईचा दूध काढवं नाही. का मग मला बोलला वाकड्या तू कसा बनस वाकडा तिकडा माझ्या गाईचा दूध काढशील. काय झालं एकामेकाची उपकार नको पडायला. तर मी गेलो कसा तरी असा तांब्या हातात घेऊन आणि दूध काढायला बसलो ना गाईचा. दूध काढायला बसलो तर गाईने असं पाठीमागं वाकून बघितला हा कोणतरी वेगळा तरी दिसतोय. असं वाटलं त्या पांढऱ्या गाई काय केलं माहितीये, त्या पांढऱ्या गाई तिची पांढरी लाट मारलात ना आणि मग काय झालं नाकासा सुजला. मला येत होतं तो भाग झाला इथं. मग असं कसं जाऊ
काहीतरी मलमपट्टी करायला पाहिजे म्हणून मी धावपलीत गेलो. त्या धावपळीत पुढे गेला अरे धावपलीत नाही रे, दापोलीत दापोलीत मला वाटलं धावपळीचं काय दापोलीत गेलो सरकारी दवाखान्यात. हो जास्त पैसे नव्हते माझ्याकडे नाही. केस पेपरवरच काम. हो केस पेपरवरती डायरेक्ट. मग डॉक्टरला सांगितलं सगळे हकीकत. डॉक्टर म्हटलं काय काय झाला. म्हटलं बोबड्याची पांढरी गायनी पांढरी लागणार. गाय आहे ना त्या गायचा कोण दूध पियल ना त्याचा पाहून काय ठराव अशी जर मी काय म्हणतो तुला ह्याचा वारट बांधून ये जरा ना हो दूध काढून आण. अरे मी नसल्यावर तुला काय मी तुझा काय बोला तुला बकऱ्यांचे तो लेंडे बघतो सारख्या तोंडाला सवय. बकऱ्यांचा वेगळा आहे. बकऱ्यांचे पाटणं पडतात रमेश तेरे बघितला आता चालू झालाय देवाला मामा इकडे द्यायला लागतील म्हणून ती आता मी ह्यांच्या कंपनीला जातो त्यावेळेलाच बघितलं रे. आणि वाकड्या आज आपल्याला इथे रासक्रीडा खेळायची परंतु आपण चौकात खेळू शकत नाही. अजून माणसं पाहिजे ही काय केलं आपल्याला गवळींची गरज आहे. गवळणी पाहिजे. गोबड्या तू राधिकेला बोलून होती का रे. मी पास आहे ए रमल्या ए बोल द्या तुला रमल्या बोलवायला तूच बोलव. कशी आहे माझ्या कशी आहे तिची माझी भांडण झाली हिचा आली आणि विषय मांडला अजिबात घ्यायचा नाही. कोण विषय घेतो अजिबात विषय घ्यायचा ना. तो मी माझी काय असेल तर माझी घेऊन दे पण तुम्ही विषय घ्यायचा ना. आज तिला म्हणा घ्यायची आहे. ह्याला काय झालं माहिती तू हात पकड बघूया कसं काय होतं. झालं काय ना मी खालचा पकडू. ही नेहमीची नाटक आहे. मी काय म्हणतो मला अशी जेवताना श्रीखंड पुरी होती हा त्यातली पुरी खाल्ली आणि श्रीखंड मी खिशात आणले. चला आपण तिकडे नाटक नसतात प्रत्येक दिलेला मला माहिती आहे असं बोलल्यावर तुझ्या तोंडाला पाणी सुटेल. पण असा आहे तो परमनंट आहे तुझ्या. आता बघा आता राधिका समजले. माझा कामधंदा काय माहितीये का तुम्हाला. एकदा का लावणी झाली की आजकाल पोरांना
पोरी भेटत नाही. तर त्या आजकाल माझा धंदा लय जोरात चालू आहे, समजले. तो हा जो धंदा एकदा लावणी झाली गणपती यायच्या टायमापासूनचा मे महिन्यापर्यंत अगदी पावसाची शिदडी पडोपर्यंत अगदी माझा धंदा जोरात चालतो. तर परवाच माझा शेजारी माझा श्रीरंगा, तर तो म्हणतो की दादांनो तुम्ही सगळ्या पोरांना पोरगी मिळवून देता, माझी 4 वर्ष झाली मला मुलगी मिळली नाही, तर माझ्यासाठी काहीतरी करा नाही. म्हटलं करीन. तो काही झाला तर म्हटलं तो असतोस कुठं? तो म्हणतो मी इथं गावाला असतो, दापोलीत कामाला जातो. दापोलीत कामाला जातो. इथं गावाला राहून इकडे तिकडे कामा करून पुन्हा काय पोरगी देत नाही. तर मी त्याला काय केलाय, 2 महिन्यापूर्वी त्याला मुंबईला पाठवले. म्हटलं मुंबईला जा, काहीतरी सांगू शकतो मंडळीला की हा माझा पोरगा मुंबईला असतो. तर मी सकाळी लवकर उठलोय, आंघोळ पांघोळ केली, तर मी निघाली. तरी म्हटलं माझ्या बायकोचा फोन कसा नाही आला. जरा काय घराच्या बाहेर पडलो की आला हिचा फोन. हा हॅलो, आता खिचडू नको. जरा काय झालं नाही बायकांना घालली सवय. जरा काय झाला की लागल्या खिचल्या. आता हसायला काय झाला बोल, काय झाला? हो निघून आलो मी, पोरगी बघायला होतो. अच्छा हा मग सदरा घातला पेंट घालायची तिथं राहिलोय, दांडीवर राहिलोय. तरी म्हटलं असा मोकला का वाटतोय. तर मी काय म्हणतो, हा काय असू दे, मी काय जाता नाही येईन, घर काय आपला रस्त्यातच आहे. हा बरं ठेव असू दे, मी येत आहे. हा बरोबर ठेव. हा तर अशी परिस्थिती. तर सकाळी मी उठलोय अजून हे, अरे श्रीरंगा करायचं आणि काय तुमची अरे लग्न करायचं असं म्हणून काय हा, आपण पोरगी बघायला जातो, आपल्याला जरा चढचण नको. अरे ह्याच मुला 4 वर्ष रखडलास गुलामा. जायचं ना, जायचं नाही म्हणजे काय, मुलगी बघायला जायचं ना. अरे हो जायचं आहे, पण असंच मग कसा आईस नको. तुझी आईस कुठे आहे? ती आई पण येत होती मागून, गेली कुठं? काय गेली? इंग्लिश कुठे आहे? तयार होऊन आले, तयार होऊन. अच्छा इंग्लिश का? इंग्लिश? अरे मेली तुम्ही. हे असली तर इंग्लिश नीट बोलता येत नाही, मी इंग्लिश मोठी आले. काही नटापटा करून आली. हा सून बघायला चालली मोठी. गावकडे का जायचं काय? अरे काय जायचं सकाळ बघायचं पत्ता नाही. मी निघून तयार आहे. तसा पण मी हिरो दिसायचो पहिला, जर डोक्यावरची कौला उडाली म्हणून. आता मी पाहिलं तसा शाहरुख खान दिसतोय. मी काय म्हणतो, जायचंय पण तिथं तुम्ही काय बोलायचं नाही. नाही गावकर तुम्ही सगळं तुम्हीच ठरवलं. हा गावकरावर सोपवायचा. आज बऱ्याच लोकांची मी नाना लावून दिले. बरोबर. 5,000 रुपये घेतो, समजलं काय? 5 काय 10 घ्या, पण लग्न जमवायचं. अरे जमवणार म्हणजे काय, हो. पण तिथं तुम्ही काय बोलायचं नाही नाही. अजिबात काय बोल. आज बघूया कशा अटी तटी घालतात ते. हा? जर जास्त अटी घातलं ना तर टाकतो एका केलं लावण्यात सोडून, समजले काय? हा निघायचं ना, चला. माहिती आहे मंडळी, लग्न ठरल्यानंतर वाडीतली 4 माणसं शनिजयंती लागतात. या दामवांना मी सांगितलं होतं, पण काय अजून आलेलं नाही. पाहुणे पण आलेले नाही. आज पाहुणे येणार आहेत पसंतीसाठी, तर बघूया आपण आणि ठरवूनच टाकूया. आता काय वेळ लावून चालत नाही, आजकाल मुलींचं ठरलेलंच असतं. त्याच्यामुळे आपण जर विरोध केला तर मोठी गडबड होते. बघूया आज काय होते ते. तुम्ही काय विसरले का काय रे? म्हणजे मला माहितीच होतं, बहुतेक तुम्ही विसरला असणार. अरे बाबा तुला बोलायला काय, माझ्या पाठीशी काय शांता कमी आहे? अरे या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी. हा मग बरोबर, तंटा वगैरे भानगडी कुणी झाले असले तर मिटवा जायला लागतं शेजारणीच्या. मी काय म्हणतो, अरे तुम्हाला कशाला बोलवली इथं? हो दामवांना, तुम्ही मोठे मला वाटतं विसरता हो काही गोष्टी. अरे काय बाबा तुला सांगायचा, हो आपल्याला लग्न करायचं होतं. अरे माझी अर्धी लाकडा गेली मसनात आणि तुम्हाला आता लग्न करायला सांगताय? बघितलं म्हणजे मी पुढचं ऐकूनच घेत नाही. मी फक्त म्हटलं लग्न करायचं आहे. मग दामवांना लगेच त्यांचंच लग्न करायला लावलं. दामवांना तुमचं नाही, माझ्या मुलीला पाहुणं बघायसाठी येणार आहे, पसंत आहे. मी तुम्हाला परवा सांगितलं, 9 वाजून गेले तरी तुमचा पत्ता नाही. तुमचीच वाट बघत होतो.
मग अरे पण मी काय म्हणतोय, बोला. पोरगीला विचारलंस काय लग्नाचा? हे बघा, शेवटी बाप आहे मी पोरगीचा, बरोबर. मला पण काय गुण कळतात ना बापाला. अरे का म्हणतोय माहितीये, या आजकालचे पोर आहेत नाही, अरे ह्या मोबाईलवर लय खराब झाले पोराई. काय माहित बोलता? आहे? तुम्हाला पण माहित आहे? अरे हे पोर आहेत ना, रस्त्यावर बघतील म्हणून काय करतात माहितीये, संडासात जाऊन चॅटिंग करतात. म्हणूनच आपण मी ठरवलंय आपल्या मुलीचं वेगळं आपल्या वेळेत लग्न केलेलं बरं. आणि दुसरा म्हणजे काय माहितीये, अरे ही रात्रीची आहेत ना, रात्रीची तो मोबाईलचा ब्राईटनेस कमी करून, तो मोबाईल सायलेंट करून त्या गोदडीत नुसती मलमल मलमल चालू बाप्पा, त्यासाठी काय निर्णय घेतलेला. आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्ही आम्हाला बोल कुठली हाय फ्रेंड, मला तुम्ही म्हणतात जान्हवी, पण तुम्ही फक्त मला म्हणा जानू. फॅशन दी आणि ह्या काय डॉक्टराव पॅन्टी फाटलेले घेतल्या, पंडितचा डॉक्टराच्या साला जातील. ही फॅशन तुम्हाला नाही समजणार रामवांना. काय विचारू तिला? लग्नाचा विचार दिला, तुमची सगळं झाला काय? हो झाला ना, विचारला दिला, लग्नाला आपली मुलगी तयार आहे. तयार आहे ना. हो, मग तुम्हाला आपल्या शब्दाच्या बाहेर नाही मुलगी यांना. पप्पा, मी काय म्हणतोय, लग्न कोणाचं? शाबास. बघितलं बाप्पा, तुम्ही हा मुद्दा काढला म्हणून ती पण काढला. तू जाऊ दे. तर मी काय म्हणतोय, अरे बा पाहुणे कुठे येणार आहेत? पाहुणे येणारच सुख रत्न अजून काय आलेलं नाही. पण परवा आपला त्यांनी फोन केली नव्हता की आम्ही येतो. लग्न करायचं ना, म्हणजे माझं लग्न? म्हणूनच तर आम्हाला त्यांनी सांगितलं होतं ना. या नमस्कार 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 या. गावकरला माहितलंय, बापाने समजत बाईने समजत लागले मिठ्यावाल्याला. ही तुमची नाटकं आहेत फक्त. कसली नाटकं? नाहीतर काय, बाबीने समजत बापाने समजत भूतात घरात बोललो ना. अरे पांढरी कपडा घातल्या भूतात दिसणार. नीलू फुले अरे गावकर, मी काय म्हणतोय, प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास बेस झाला अगदी. सकाळी उठलो 7 वाजताची गाडी पहिली पकडली, असा बाहेर पडलो तर झटकन अशी मान फिरवती गाडी आली दारात. गाडीत बसतोय 5 मिनिटं झाली, ह्या वाकण्यात ड्रायव्हरनी जो ब्रेक लावला ना, तर माझे कमले डायरेक्ट कंडक्टरच्या डोक्यावर. त्या डोक्यावर जसे मी त्या कोल्या उचलायला गेलो तर 2-4 माणसं वाचली. तुम्ही लगेच बाई दिसली लगेच लग्नात. अशा पद्धतीने आमचा प्रवास झाला. समजलं. हो गावकर, आता हा. आपल्या कामाचं विचारत आहे ना. अरे कामाचं काय विचारू, आता प्रवास कसा झाला पण डिटेल मध्ये सांगाय नको. हो आता झालेलं कामाचं ते विचारून घ्या काय ते. बरोबर पाहुणं, मी काय म्हणतोय, आज तुम्ही कुठून आणि कशासाठी आलो? हो सागरातून आलो निघल्यात. का म्हणता गाव आहे? बरं मी काय म्हणतोय, आज इथं तुम्ही कशासाठी आलो सांगा? हो यांच्या मुलीचा हात मागायसाठी आलोय. यांच्या मुलीचा हात मागायला? ह्यांच्या मुलीचा हात मागाय? अहो त्या मुलीचा हात पण न्या आणि हा माझा पाय दुखतोय तो पण न्या.
अशी पुढे एक मिनिट थांबा. आल्यापासून बघतोय त्या गावकऱ्याला कोण बस म्हणी नाही का हुट म्हणी नाही. आधीच मला मोडाचा त्रास हा? कसा तरी आवलून चुलून उभा या गावकऱ्याला काही किंमत आहे का नाही. बरं गावकर मी काय म्हणतो जरा अशी समोर या. आलो. हा जो व्यवहार आहे ना बोला. मुलगीचा आणि मुलगीचा हा मालको मालकी ठरवलेला बरोबर. अरे कधीपासून धरून ठेवली होती गुरुजी. आले बस म्हणी नाही का हुट म्हणी नाही हा माझे मोडाचा त्रास. परवा डॉक्टर का गेलो तो डॉक्टरला सांगितलं हा जुना आहे तो काढून टाकायला नवीन बसवा. बसलीच नाही करत. हा? म्हणजे काढून नाही टाकत काय नवीन बसवत नाही. नाही बसवा. तर म्हणतो हा लिहू का करतो का हा हे मात्र नागास नेगा आहे इथं. चालेल काय प्रॉब्लेम नाही लय जुनवट आहे वाटतो जरा. 4 वर्ष राखाडलेलंच आहे. काका मुलगी पसंत आहे मला. अरे गॅप पैसे नाही. बरं मुली तुझं नाव काय बरं. ऐक बाई जानवी. एकदमच छातीत कल मारला नो. इथं आहे. बाकी छाती इथं आहे होय. जरा हात चुकला ठीक आहे. देखलं काय लगेच तुम्ही. अरे आम्ही काय तंटामुळे अध्यक्ष काय साधा आहो काय. बरं मला शोक कसला बसला माहिती आहे काय की जान्हवी जो आहे ना नाव या गोष्टीचा ती मालिका आली होती. तुला मला पसंत ते काय समजून घे. समजून घे. तू काय आता काय पण तिचा बैल पण विसरलं घे. पोरा नका बायकोची अशी हे वाटत काय नाही हा. बरं मी काय म्हणतो मुलीची तुझी पसंती झालेली आहे. त्या मुलग्याला तुमची मुलगी पसंत आहे. बरं तुमच्या मुलीला विचारा आमचा मुलगा पसंत आहे का नाही तो. जानवे तुला हा मुलगा पसंत आहे काय ग. पप्पा पण थोडस वेळ हवा. आता वेळ कशाला. काकाला मामाला फोन करून नको विचार. लगन मोडाला हुशार कोण असं माहितीये मावशी आत्या काकी काका नाही काकी ह्या अगदी कशा आहेत माहितीये ठरत आलेला लग्न डायरेक्ट 10 मिनिटापर्यंत गेलेलं लग्न मोडतं. हो पण तो लग्न मोडलेला लग्नाच्या अगोदर बरा. आजकाल लग्न होऊन पण 6 महिन्यात वर्षात 2-2 पोरा होऊन ती मुलगी होऊ लागतात. काय अशी परिस्थिती आहे. मी काय म्हणतोय आता ह्यांची पसंती झाले. झाले मग आता पुढची बोलणी करूया काय. पुढची बोलणी झाली तिकडे चालू. ती बघा